नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की खरीप हंगाम 2025-26 चा पीक विमा वाटपाचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे। कारण की राज्यातल्या संपूर्ण जिल्ह्याची सरासरी उत्पादकता संपूर्ण पिकाची कृषी विभागाच्या माध्यमातून जाहीर केलेली आहे। आता ही कोण्या कोण्या पिकाची उत्पादकता जाहीर केलेली आहे, याचबरोबर किती टक्के जाहीर केलेले आहे आणि उत्पादनामध्ये किती घट झालेली आहे आणि कशा प्रकारे उत्पादनाच्या घटीनुसार तुम्हाला पीक विमा मिळणार, या संदर्भात थोडक्यात माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, हे संपूर्ण अपडेट पाहण्याकरता तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल। तर मित्रांनो, सर्वप्रथम कोणकोणत्या जिल्ह्याची उत्पादकता जाहीर झालेली आहे ते सर्वप्रथम जिल्ह्याची नावे मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला पीक विमा मिळेल। तर मित्रांनो, याच्यामध्ये सर्वप्रथम पाहायला गेलं तर बीड जिल्हा आहे, त्यानंतर अहिल्यानगर जिल्हा आहे, सोलापूर जिल्ह्याची उत्पादकता जाहीर झालेली आहे, त्यानंतर नांदेड जिल्हा असेल, बुलढाणा असेल, मराठवाड्यातल्या धाराशिव जिल्ह्याची उत्पादकता जाहीर झालेली आहे, याचबरोबर लातूर जिल्हा, याचबरोबर परभणी जिल्हा, अमरावती, नाशिक, जळगाव, हिंगोली, यवतमाळ, अकोला, याचबरोबर वाशिम, वर्धा, सांगली, नागपूर, चंद्रपूर, पुणे, नंदुरबार, भंडारा, गडचिरोली, पालघर, धुळे, सातारा, याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, जालना असेल, ठाणे, रायगड, गोंदिया, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या महाराष्ट्रातल्या 34 जिल्ह्याची उत्पादकता सरासरी उत्पादकता पिकांची जाहीर झालेली आहे। आता कोण्या पिकाची किती उत्पादकता जाहीर झालेली आहे प्रति हेक्टर प्रमाणे आपण बघण्याचा प्रयत्न करूया। तर मित्रांनो, याच्यामध्ये पहिलं पीक आहे ते म्हणजे मका। मका या पिकाची उत्पादकता हेक्टरी जवळपास 29.42 म्हणजे 29 क्विंटल 42 किलो जाहीर झालेली आहे। याचबरोबर तुरीची उत्पादकता हेक्टरी 9 क्विंटल 40 किलो जाहीर झालेली आहे, सरकारने कृषी विभागाने जाहीर केलेली आहे। त्यानंतर मुगाची हेक्टरी उत्पादकता 5.99 म्हणजे जवळपास 6 क्विंटल जाहीर केलेली आहे। याचबरोबर उडदाची उत्पादकता हेक्टरी 6 क्विंटल 52 किलो सरकारने जाहीर केलेली आहे। याचबरोबर हरभरा या पिकाची उत्पादकता 13 क्विंटल 17 किलो हेक्टरी जाहीर केलेली आहे। आणि सर्वात महत्वाची उत्पादकता ती म्हणजे सोयाबीनची, कारण की सोयाबीन उत्पादक शेतकरी महाराष्ट्रामध्ये जास्त आहेत आणि सोयाबीनची उत्पादकता हेक्टरी 9 क्विंटल 81 किलो केलेली आहे। म्हणजे सोयाबीनच्या उत्पादनामध्ये 50% घट असल्याचं सांगलेलं आहे आणि 50% नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे, असं कृषी विभागाने स्पष्ट केलेलं आहे। त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कापसाची उत्पादकता। कापसाची उत्पादकता 3.98 म्हणजे प्रति हेक्टर। आता हे गाठीमध्ये उत्पादन असतं, याला गुणिले 3 करावं लागतं, म्हणजे 6-7 क्विंटल पर्यंत किंवा 10-12 क्विंटल पर्यंत हेक्टरी उत्पादकता कापसाची सुद्धा सरकारच्या माध्यमातून काढण्यात आलेली आहे। म्हणजे या उत्पादकतेवरून असं स्पष्ट दिसतं की सोयाबीनच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या 5 वर्षाच्या तुलनेमध्ये घट झालेली आहे आणि कापूस या पिकाच्या सुद्धा उत्पादनामध्ये मागच्या 5 वर्षाच्या तुलनेमध्ये मोठी घट झालेली आहे। आणि ही आता घट शेतकऱ्यांची पीक विमा योजनेच्या माध्यमातून भरून निघणार आहे आणि पोस्ट हार्वेस्ट नुसार म्हणजे कापणी अंतर्गत काढणी अंतर्गत हा डाटा येत असतो। त्यामुळे यंदाचा सरसकटचा पीक विमा वाटपाचा मार्ग मोकळा झालाय असं आपण म्हणू शकतो। त्यामुळे राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना हा पीक विमा भेटणार आहे। ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता अशा शेतकऱ्यांना किमान 17,500 ते जास्तीत जास्त प्रति हेक्टर 52,000 रुपयापर्यंतचा पीक विमा भेटणार। आणि हा सर्वात जास्त कोण्या पिकासाठी पीक विमा मिळू शकतो, तर सोयाबीन या पिकासाठी सर्वात जास्त पीक विमा मिळू शकतो, कारण की राज्य सरकारने जी काही सरासरी उत्पादकता जाहीर केलेली आहे, या सरासरी उत्पादकतेमध्ये सर्वात जास्त नुकसान हे सोयाबीनचं दाखवले जात आहे आणि सोयाबीनच्या उत्पादनामध्ये 50% घट दाखवली जात आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं, अतिवृष्टी असेल किंवा इतर कारणामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि हे नुकसान भरून काढण्याकरता शेतकऱ्यांनी किंवा याच्या मदतीकरता सोयाबीनचा पीक विमा भरलेला असेल, कापसाचा पीक विमा भरलेला असेल, तर या सर्व पिकांचा पीक विमा शेतकऱ्यांना भेटणार आहे। आणि अखेर राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। जे राज्य सरकारने किमान यंदाचा 17,500 रुपयाचा पीक विमा जो मंजूर केला होता, तर तो अखेर वितरणाचा मार्ग मोकळा झालेला आहे। राज्याच्या कृषी विभागाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र राज्याची संपूर्ण या सर्व पिकाची सरासरी उत्पादकता जाहीर केलेली आहे। तर मित्रांनो, ही मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, या माहितीसह मी तुर्तास इथेच थांबतो। तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।